सीमा भागाच्या वतीनं सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना अभिवादन. हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी या सीमाप्रश्नी अग्निकुंडात झोकून देऊ. कोल्हापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांचं प्रतिपादन. सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम शिवसेना सीमा भाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीनं पार पडला. सम्राट अशोक चौक, रामलिंग खिंड, बेळगाव इथं आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कोल्हापूर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर आणि सीमाभाग जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्याकडून हुतात्म्या स्मारकाला पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले, सीमा प्रश्नासाठी हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी या अग्निकुंडात झोकून देऊन मराठा तरुणांनी भाग घेतला तरच सीमा प्रश्नाची आग धगधगत राहील आणि या प्रश्नाला चालना मिळेल. या चळवळीला महाराष्ट्रातील सर्वात जास्त त्याग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आहे. म्हणून एक शिवसैनिक म्हणून या सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारकडून अन्याय होईल त्यावेळेस पुढे राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, नगरसेवक रवी साळुंखे तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीचे मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शिवाजीराव सोंडकर, अमर येळूरकर, शुभम शेळके, किरण गावडे, सुनील देसूरकर, खानापूर समितीचे गोपाळ देसाई, युवा समितीचे धनंजय पाटील आदींसह बहुसंख्य शिवसेना आणि समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.